नमस्कार मित्रांनो, काल मला 35,000 रुपयाचा लॉस झाला. यूट्यूबला तुम्ही पोस्ट बघितली असेल. मी यूट्यूबला तशी पोस्ट टाकली होती की मला 35,000 रुपयाचा लॉस झाला. आणि काल व्हिडिओ न बनवण्याचं कारण तेच की तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये टायमिंगसुद्धा बघितलं असेल की टाईम बी आणि मेन म्हणजे तर चार्जिंग 28% चार्जिंग होती. तेव्हा मी बाहेर होतो बँकेच्या कामानिमित्ताने, त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवायला जमलं नाही. आजसुद्धा इकडे पाऊस भरपूर चालू आहे. तुम्हाला बॅकग्राऊंडला बारीक म्हणजे नाही का एकदम बॅकग्राऊंडला थोडाफार का असेना पाऊसचा तुम्हाला साऊंड येत असेल. आता मी या व्हिडिओला 3 पार्ट्समध्ये डिवाईड करतो. पहिला पार्ट्स आहे आपला लॉसचा, की मला लॉस किती झाला, काय या मंथमध्ये टोटल आपण लॉसमध्ये किती आहोत. सेकंड पार्ट म्हणजे माझ्या मिस्टेक्स, टोटल आपण काय मिस्टेक केल्या. आणि थर्ड पार्ट म्हणजे आपण पुढचा प्लॅन काय आहे आता आपलावाला. तर ह्या व्हिडिओमध्ये ते 3 पार्ट्स आपण म्हणू शकतो. तर पहिला पार्ट येतो तुमचा म्हणजे लॉसचा. तर मला टोटल लॉस किती झाला तर तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल. 35,050 रुपये समथिंग मला लॉस झालेला आहे. ऑर्डर बुक पण तुम्हाला दिसत असेल. आता ही ट्रेड मी ओव्हरनाईट होल्ड केली होती. ऑलमोस्ट ही ट्रेड आपण बुधवारी घेतली होती आणि आपण ही ट्रेड म्हणजे काल गुरुवारी आपण ही ट्रेड विकलेली आहे. आता बुधवारी मला टोटल लॉस चालू होता 10,000 का 11,000 रुपये लॉस होता. एक ट्रेडमध्ये आपण 4,000चा SL दिला होता. ती ट्रेड आपण त्याच दिवशी बुधवारी कट केली होती. आणि सेकंड एंट्री प्लॅन केली होती मी 200 क्वांटिटीने. त्या ट्रेडमध्ये मला त्याच दिवशी म्हणजे बुधवारी 7,000 ते 8,000 रुपये लॉस रनिंग होता. आणि अजून मी एक 20 क्वांटिटी म्हणजे अजून एक दुसरा प्रीमियम बाय केला होता एक लॉटने. तर असा टोटल मला बुधवारच्या दिवशी मला 11,000 रुपये लॉस होता. आणि गुरुवारच्या दिवशी मार्केट जो ओपन झाला म्हणजे काल, तुम्ही व्हिडिओ बघू शकता, व्हिडिओ बी तुम्हाला दिसत असेल. मॉर्निंगला व्हिडिओ जेव्हा मार्केट ओपन झालं मला कमीत कमी 5,000पर्यंतसुद्धा लॉस दिसला होता, तरी मी तो लॉस बुक केला नाही. आणि थोड्या वेळानंतर बघता बघता तो लॉस मला 11,000पर्यंत लॉस गेला होता. पहिल्या 1-2 मिनटामध्ये, पहिल्या 5 मिनटामध्ये तो लॉस मला 10,000पर्यंत दिसला. आणि मिनिमम 5,000 का मिनिमम 3,500 का 4,500पर्यंत मला तो लॉस दिसला होता. आता का बरं बुक नाही केला, हा पार्ट आहे तुमचा सेकंड पार्टमध्ये म्हणजे मिस्टेक्स. आता मिस्टेक म्हणजे तीच की आपल्याला नाही का लॉस ॲक्सेप्ट करायची हिंमत नसते की चला बुधवारी मला लॉस झाला, मी तिथे थांबलो. गुरुवारी पहिल्या 5 मिनटामध्ये सुद्धा आपण तो लॉस बुक केला असता तर मला जो टोटल लॉस आहे तो 10,000 रुपये झाला असता. समजा बुधवारचे 4,000 धरू शकता आपण आणि गुरुवारचे आपण 5-10,000 रुपये ते धरू शकता. ॲटलिस्ट 25-30,000 रुपये माझा कॅपिटल आहे तो सेफ राहिला असता. तर मिस्टेक नंबर 1 ती झाली की आपण जो लॉस आहे तो लॉस ॲक्सेप्ट करत नाही. बुधवारी 4चा लॉस झाला, मी तिथे थांबला पाहिजे होतो. गुरुवारी लॉस झाला, गुरुवारी चला आपण बुधवारची ट्रेड होल्ड केली होती, चला बाय मिस्टेक आपण होल्ड केली. गुरुवारी आपण तिथे पोझिशन आपली लवकरात लवकर एक्झिट केली असती तर मला माझं जे कॅपिटल ॲटलिस्ट 25,000 रुपयाचा जो कॅपिटल आहे तो आपला सेफ राहिला असता. मिस्टेक नंबर 2 म्हणजे आली म्हणजे ओव्हरनाईट रिस्क मी घेतला. की आपल्याला माहिती आहे इंडियन मार्केट एक प्रकारचं गॅम्बलिंग होऊन जातं, की समजा नाही का दुसऱ्या दिवशी आपण होल्ड करतो, एक प्रकारचं ते गॅम्बलिंग म्हणू शकतो आपण. कारण आपल्याला प्रॉबिलिटी माहिती नाही मार्केटमध्ये काय न्यूज आली, मार्केट 1,000 पॉईंट 500 पॉईंट अपसाईडला ओपन होणार आहे का 1,500 पॉईंट तो डाऊन साईडला ओपन होणार आहे हे आपल्याला माहिती नाही. तर ते मिस्टेक मी केले की मी पोझिशनला होल्ड केले. आणि थर्ड मिस्टेक मी ते म्हणू शकतो की माझा इगोमध्ये आला, की एक्सपायरीच्या दिवशी नाही का आपल्याला कमीत कमीमध्ये मी पोझिशन एक्झिट केली असती, पण माझ्यामध्ये इगो होता की नाही का, इगो होता, होप होता की मार्केट माझ्या साईडला मुवमेंट केलंच पाहिजे. त्या बेसिसवरती मी ती ट्रेड होल्ड ठेवली. त्याच्यानंतरची मिस्टेक म्हणजे माझी पोझिशन सायझिंग आली. कारण क्वांटिटी मस्त घेतली, 200 क्वांटिटी सेन्सेक्समध्ये घेतली होती. क्वांटिटी कमी नाही, आपण भरपूर क्वांटिटी घेतली. ट्रेडिंगचा थंबनेल तोच आहे की आपली जे ट्रेडिंगचं कॅपिटल असतं नाही का टोटल फंड, त्याच्यापेक्षा छोटी अमाऊंट 20-30%च जे अमाऊंट असते ती आपण ट्रेडिंगमध्ये युटिलाइज केली पाहिजे. तर ह्या मिस्टेक्स आहेत. पहिली तर म्हणजे ओव्हरनाईट रिस्क घेतला, सेकंड म्हणजे पोझिशन सायझिंग, थर्ड म्हणजे इगो आला, फोर्थ म्हणजे आपण ओव्हर ट्रेडिंग बी म्हणू शकतो. या माझ्या जर्नीमध्ये ऑलमोस्ट 18-20 दिवस आपण ट्रेडिंग केली, त्यामध्ये आपला 35,000चा लॉस झाला. आता टोटल लॉस आपल्याला किती झाला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मला आता लॉस झालेला आहे 35,000चा काल झाला, पण तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल जी माझी टोटल ॲक्युरेसी मी म्हणतो नाही का 50% माझी ॲक्युरेसी येते. तुम्हाला या स्क्रीनशॉटमध्ये दिसत असेल की आपण 22 दिवस आय थिंक टोटल ट्रेड केलेले या महिन्यामध्ये आणि 11 दिवस मी प्रॉफिटेबल आहे. तर तेच की 50 दिवस मला लॉस झालेला आहे, तरी आपण मंथच्या एंडमध्ये लॉसमध्ये आहो. का बरं, तर आपला जो आहे तो रिस्क टू रिवॉर्ड रेशो बी माझा चांगला आहे. मेन म्हणजे बिग लॉस, तो एक दिवशी आपल्याला बिग लॉस झाला, तो बिग लॉस आपल्याला कंट्रोल करायचा आहे. तर या बिग लॉसमुळे जो माझा नेट टोटल मंथ आहे तो रेडमध्ये कन्वर्ट झालेला आहे, आपण 11 दिवस प्रॉफिटमध्ये राहूनसुद्धा. तर हे नवीन ट्रेडरला हाच सल्ला माझा सांगणं आहे की आपण 50% ॲक्युरेसी बी राहतो तरी आपण प्रॉफिटेबल होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे ह्या काही मिस्टेक ज्या मी केल्या आहेत या मिस्टेक तुम्ही तरी करू नका. आता पार्ट
आता आपला ह्या व्हिडिओचा थर्ड पार्ट येतो, म्हणजे पुढचा काय प्लॅन आहे. आता मी ही सिरीज चालू केली होती, तुम्हाला चांगलं माहिती की नीम करोली बाबाच्या आश्रमला जाण्यासाठी. आता जो मी व्हिडिओ आत्ता तुम्हाला रनिंग केला, की जो माझा फंडचा व्हिडिओ आहे, टोटल प्रॉफिट अँड लॉसचा व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की जो आपला प्रॉफिट आहे, कालपर्यंत जो प्रॉफिट आहे आपला 12,000 होता. आणि कालचा लॉस जो धरून आहे, कालचा लॉस धरून आपल्याला जो मंथमध्ये टोटल लॉस आहे 22,500 रुपये या टोटल मंथमध्ये आपल्याला लॉस झालेला आहे. मला स्क्रीनशॉटचा सुद्धा फोटो दिसत असेल. आपण ही जी सिरीज आहे ती 50,000 चालू केली होती आणि ह्या 50,000च्या सिरीजमधनं मी बाकीचे जे अमाऊंट आहे ते विड्रॉ करत गेलो. स्टार्टिंगला 15 केले, त्याच्यानंतर 4 केले, त्याच्यानंतर 2500 अमाऊंट काहीतरी विड्रॉ केली. मग जो टोटल लॉस आपल्याला झालेला आहे तो 22,500 रुपये झालेला आहे. म्हणजे आपला जो 50,000चा कॅपिटल होता त्यामधनं मी ह्या महिन्यामध्ये 22,500 रुपये टोटल लॉस केलेला आहे. आणि जो पुढचा प्लॅन म्हणजे असं की जे मी आता टोटल जे फंड आहे ऑलमोस्ट 22,500 आपण लॉस केला, म्हणजे ऑलमोस्ट माझ्याकडे 25,000-26,000 रुपये कॅपिटल पडला आहे. पण त्यापैकी मी बाकीचे पैसे खर्च केलेले आहे. तुम्ही माझ्या हातात जो माईक बघू शकता, हा माईक ऑलमोस्ट मी 900 रुपयाचा परचेस केलेला आहे. त्याच्यानंतर काही मी कपडे घेतले स्वतःसाठी, काही मी चप्पल घेतली. कसं आहे, जो ट्रेडिंगचा प्रॉफिट आहे तो स्वतःवरती खर्च केला पाहिजे. त्यामधनं जो आपल्याला मोटिवेशन भेटतो तो आपल्याला ट्रेडिंगमध्ये नाही का, आपल्याला वाटेल ना की ट्रेडिंगमध्ये माझा घर खर्च निघू शकतो, ट्रेडिंगचे पैसे मी स्वतःसाठी खर्च करू शकतो. तर हा झाला माझा प्लॅन. तर मी मम्मीच्या अकाउंटला 18,000 रुपये डिपॉझिट करून ठेवलेले. जे तुम्ही स्क्रीनशॉट बघितलं ना मी पैसे विड्रॉ केलेले, त्यापैकी मी 18,000 रुपये आईच्या अकाउंटला डिपॉझिट करून ठेवलेले. आता या ऑगस्ट महिन्यामध्ये मला त्या पैशांमधून नीम करोली बाबाच्या आश्रमला जायचं आहे. 18मध्ये मी रिटर्न येऊन लागेल. अजून मी डीमॅटला 700 रुपये पडलेले आहे, ते 700 मी विड्रॉ मारून घेईल. अजून 1,000-1,300 रुपये गोळा करून असा 20चा आकडा मी पूर्ण करणार आहे आणि ते नीम करोली बाबाच्या आश्रमला जाणार आहे. आता तिकडून आल्यानंतरचा प्लॅन माझा काय आहे, ऑलमोस्ट मी 1 महिना 2 महिने ट्रेडिंगला गॅप घेणार आहे. आता गॅप घेण्याचं रिझन काय, पहिलं रिझन तर तेच की आपला जो माइंडसेट आहे, आपली जी सायकोलॉजी ती आपल्याला चांगली करायची आहे. सेकंड पार्ट येतो म्हणजे तेच की कॅपिटल अरेंज होऊन जाईल, काही अडचण नाही. कॅपिटलचा एक पार्ट आपला झाला. सायकोलॉजी आपल्याला इम्प्रूव्ह करायची. थर्ड नंबरचा पार्ट आला म्हणजे ऑप्शन बाईंग. आता असं नाही की ऑप्शन बाईंगमध्ये पैसे होत नाही. मला भरपूर जण सजेस्ट करतात की ऑप्शन सेलिंग कर. मान्य आहे, ऑप्शन सेलिंगमध्ये थोडा जो एज असतो नाही का, की 100पैकी ऑप्शन सेलिंगचे जे ट्रेडर आहे ते 60-70 ट्रेडर प्रॉफिट करत आहे. आणि जो ऑप्शन बाईंगचे ट्रेडर आहे 100पैकी मोजून 20 ट्रेडर ऑप्शन बाईंगमध्ये प्रॉफिटेबल असणार आहे. हाचा माझा डाऊट आहे आणि तो 100% तोच डाटा करेक्ट असणार आहे. तर मी स्टार्टिंगला ऑप्शन बाईंग करू शकतो की ऑप्शन सेलिंग, मी अजून कन्फ्यूज आहे. मी बघूया तरी काय करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपली जी ट्रेडिंग स्टाईल आहे ती आपल्याला कशी ठेवायची. आता ट्रेडिंगचा एक थंबनेल तोच आहे की माझ्याकडनं प्रॉफिट होतो आहे. सिम्पल ट्रेडिंगचा थंबनेल मला सिम्पल माहिती आहे की समजा नाही का, आपण कॅपिटल आहे आपल्याकडे 50,000 असो या 1,00,000 असो. समजा माझा व्ह्यू बुलिश आहे, मी मॅक्सिमम 2 ट्रेड प्लॅन करेल. SL आपल्या कॅपिटलनुसार आपण SL घेऊ. समजा 2-2 हजाराचे आपण SL घेतले, 4,000 SL गेला. समजा माझा व्ह्यू बुलिश आहे, मी 2दा ट्राय करेल मार्केटमध्ये बुलिश सेटअपवरती ट्रेड करण्याचे. दोघंही माझे SL गेले, मी तिथे माझा सेटअप आहे तो बंद करून निघून जाईल. पण समजा ज्या दिवशी नाही का मार्केट मला प्रॉफिटेबल सापडला, त्या दिवशी मी 1:2 1:3 घेण्याचा ट्राय करेल. हा सेटअप मला प्रॉपर जमतो आहे. फक्त माझा पॉईंट येतो तो म्हणजे डिसिप्लिनवरती, आणि तो म्हणजे असे लॉस असेप्ट करण्यावरती. म्हणजे जो बिग लॉस मला माझ्या ट्रेडिंग जर्नीमध्ये नाही होऊ द्यायचा आहे. तर तेच सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे 1 ते 2 महिने तरी मी मिनिमम गॅप घेणार आहे. 2 महिने तुम्ही समजू शकता. आणि त्याच्यानंतरचा पार्ट येतो नाही का की यूट्यूब व्हिडिओ. आता भरपूर जणं सांगतात की यूट्यूबवरती नाही का माझा फोकस झाला आहे, की यूट्यूबचे पैसे येत आहे. यूट्यूबचे पैसे काहीच येत नाही, एकदम चिल्लर अमाऊंट येते. मला स्वतःला यूट्यूबर व्हायचं नाही, मी पहिले बोलले. फक्त ही एक प्रकारची जर्नी, मी माझी फक्त जर्नी तुम्हाला शेअर करत आहे यूट्यूबच्या माध्यमातून. जमलं तर तीसुद्धा मी थोडा दिवस स्टॉप करण्याचा माझा प्लॅन चालू आहे. तसं मी अजून 1-2 महिन्यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवेल की नेमकं मी काय करणार आहे नाही का. जो माझा नेक्स्ट प्लॅन आहे त्या नेक्स्ट प्लॅनवरती मी एक तरी व्हिडिओ अजून तुम्हाला बनवून सांगणार आहे की मला यूट्यूब आपण कंटिन्यू करणार आहे. पण ट्रेडिंगमुळे भरपूर काही गोष्टी येतात भावांनो. माझा जॉब पण आहे, मी माझी जर्नीचा व्हिडिओ तुम्हाला शेअर केला आहे. मॉर्निंगला मला भाजीपाल्याची दुकान लावावं लागते, त्याच्यानंतर जॉबवरती यावं लागतो. त्यानंतर माझे जॉब करता मला मॉर्निंगचा जो सकाळचा 1-1.5 तास आहे त्यामध्ये व्हिडिओ शूट करायचा, म्हणजे नाही का मोबाईलला व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्डिंग करायचा. त्याच्यानंतर तो व्हिडिओ मला मोबाईलमध्ये नाही का VNला जाऊन तो व्हिडिओ मला रेकॉर्ड करावा लागतो. काही पार्ट नाही का आपण चुकीचं बोललं जातं आपल्याकडने, तो पार्ट मला कट करावा लागतो. त्यामध्ये डिस्क्लेमर टाकावं लागतं, खाली
टेक्स्ट टाकावा लागतो. या सगळ्या गोष्टींमुळे मला वेळ होऊन जातो. मग मला माझे जॉबचे बी कामं असतात, ते सगळे झाले तो व्हिडिओ अपलोड करायचा. त्यानंतर मला इथून जाऊन भाजीपाल्याची दुकान लावायची. मग ऑलमोस्ट मला घरी जायला मला रात्रीचे 9 वाजून जातात. त्यामध्ये माझं जेवण आहे, अजून समजा हे दिवसभराच्या धावपळीमध्ये मी कधी माझं जे जेवण आहे ते 3ला करतो, 4ला करतो. कधी सकाळी नाश्ता करतो, कधी सकाळी नाश्ता करायला मला वेळ भेटत नाही. ही माझी जी दिवसभराची रूटीन आहे ती चालू आहे. ह्यामुळे मला नाही का आपण म्हणतो ट्रेडिंगवरती बी खरं फोकस करता येत नाही मला. फक्त जी सकाळची ट्रेड आहे ती मी करून घेतो, पण मी माझे जे पास्ट ट्रेड म्हणतो आपण, ट्रेडिंग जर्नल म्हणतो, ते आपल्याला नाही का मेंटेन करायला म्हणजे प्रॉब्लेम येतो, आपल्याला रिव्ह्यू करायला प्रॉब्लेम येतो. ह्या सगळ्या गोष्टी येतात. यावरती उपाय म्हणजे तेच की मी ट्रेडिंग करेल, पण मग जमलं तर मी यूट्यूब व्हिडिओ म्हणजे नाही का यूट्यूबला अपलोड करणार नाही. तर मी तिकडून आल्यानंतर नेमकोरेले बाबाच्या आश्रमवरनं आल्यानंतर मी सगळं काही डिटेल प्लॅन तुम्हाला सांगेल की मी नेमकं कसं कॅपिटलने ट्रेड करणार आहे, काय रूल्स माझे राहणार आहे, मी यूट्यूबला अपलोड करणार आहे का नाही, हे सगळं काही मी तुम्हाला सांगेल. ऑप्शन बाईंग करायचा प्लॅन आहे, ऑप्शन सेलिंग करायचा प्लॅन आहे, सगळं काही सांगेल. आता शेवटचा पार्ट म्हणजे असं की मला मान्य आहे मला 5 वर्षाचा अनुभव आहे, पण मी एका ट्रेडर जो माझ्यापेक्षा चांगला सिनियर ट्रेडर आहे त्याचे मी एक रील बघितली होती की त्यांनी त्या रीलमध्ये असं सांगितलं होतं की 5 वर्षाचा अनुभव, कोणाला 1 वर्षाचा अनुभव. आता समजा मी जिम लावली, समजा मी जिम 5 वर्षापासून कंटिन्यू करतो आहे, पण समजा मी जिममध्ये गॅप देऊन जिम करतो. समजा मी पहिल्या वर्षी जिम लावली, त्याच्या 3-4 महिन्यानंतर मी जिम सोडून दिली, परत मी जिम लावली, परत जिम सोडून दिली. समजा एक दुसरा ट्रेडर आहे, त्याला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मार्केटमध्ये आणि तो कंटिन्यू जिममध्ये जातो आहे. तो कोणत्याच दिवशी जिममध्ये गॅप दिलेला आहे, त्याचं डाएट चांगलं चालू आहे, त्याची झोपायचं नाही का, जिममध्ये झोपणंसुद्धा महत्त्वाचं आहे, म्हणजे स्लीप, चांगल्या प्रकारची स्लीप त्याला चांगली चालू आहे. मग त्याची बॉडी माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने ग्रो होईल. का बरं? तो कंटिन्यू जातो आहे, त्याचं डाएट मेंटेन आहे. मी माझ्या ट्रेडिंग जर्नीच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की मी लोन ट्रॅपमुळे 1-2 वर्षामध्ये गॅप घेतला, परत मध्ये गॅप घेतला. ऑलमोस्ट मी 5 वर्ष ट्रेडिंग केली आहे, पण मध्ये गॅप देऊन केली. आता त्यामध्ये सुद्धा तुमचं ते झालं नाही का की फॅमिलीचं काही प्रॉब्लेम्स आहेत. आता मी एवढं काही तुम्हाला पर्सनल सांगू नाही शकत की फॅमिलीचं माझ्या मागे काय प्रॉब्लेम चालू आहे. तर त्यामध्ये सुद्धा माझी जी ट्रेडिंग आहे ती वाईट म्हणजे नाही का आपण म्हणतो ट्रेडिंगवरती फरक पडू शकतो. माझी जे झोप आहे, झोप चांगल्या पद्धतीने होत नाही. मी तुम्हाला बोललो नाही का माझं जे जेवण आहे टाईमावरती जेवण नाही. या सगळ्या गोष्टीमुळे सुद्धा जी आपली ट्रेडिंग आहे त्या वाईट मार्गावरती जाऊ शकते. असं मी ब्लेम नाही करत आहे फॅमिलीला झालं किंवा मी लोकांवर झालं, स्वतःची मिस्टेक. मी म्हणतो आहे की माझं माइंड माझं कंट्रोलमध्ये नाही आहे. माझे जे लॉसेस आहे ते लॉस मी एक्सेप्ट नाही करत आहे. पण मग हे सगळं माइंड कधी चांगलं राहील जेव्हा आपली चांगली झोप होईल, चांगलं जेवण होईल, आपलं जे वातावरण आहे घरचं असो बाहेरचं असो ते वातावरण चांगलं राहील. तर या सगळ्या गोष्टी येतात. आणि राहिला विषय मी इम्प्रूव्ह होत आहे का नक्की, हा प्रश्न मला बी पडतो आणि तुम्हाला बी पडतो. तर मी तुम्हाला एकच सांगेल, जेव्हा मी फर्स्ट टाईम 50K ट्रेडिंग एक्सपेरिमेंट चालू केला होता तेव्हा मी स्टार्टिंगला खूप सारे रूल्स ब्रेक केले, तेव्हा मी स्टार्टिंगला लॉस केलं बरोबर. त्याच्यानंतर मी 50K ट्रेडिंग एक्सपेरिमेंट सीझन 2 चालू केला, त्यामध्ये बी मला लॉसेस झाले, पण मग ॲटलिस्ट मी 30 दिवस ती जी सिरीज आहे ते डिसिप्लिन होतो. आणि 30 दिवसानंतर मला मोजून 3,000 रुपयाचा लॉस झाला होता त्या सिरीजमध्ये. आणि त्याच्यानंतर मी 1 लाखची जर्नी आपण चालू केली. 50,000ने मी ट्रेडिंग कॅपिटल स्टार्ट केलं. ऑलमोस्ट 30 दिवस आपण ते ट्रेडिंग कॅपिटल नाही का ट्रेड केलं. आणि 30 दिवसानंतर माझ्याकडे ऑलमोस्ट 88,000 का 98,000 रुपयाचा कॅपिटल होता. म्हणजे मार्केटमध्ये आपण प्रॉफिट करतो आहे, पण त्या प्रॉफिटला मी सेफ ठेवलं नाही. म्हणजे जो माझा ट्रेडिंग प्रॉफिट आहे तेव्हा मी काय केलं, 50,000चा कॅपिटल डिपॉझिट केला, त्या कॅपिटलला मी विड्रॉ केलं नाही, एवढं लक्षात राहू द्या. आणि जी आत्ताची सिरीज आहे, आत्ताच्या सिरीजमध्ये मी काय शिकलो आहे, मी जो माझा प्रॉफिट आहे तो विड्रॉ करायचं शिकलो आहे. त्यामुळे मला जो लॉस आहे, समजा काल मला 35,000चा लॉस झाला, समजा माझ्या डीमॅट अकाउंटला पूर्ण पैसे राहिले असते, काय सांगता ते मी ते पूर्ण पैसे लॉस केलं असतं. पण मग मी काय केलं, मी ते पैसे विड्रॉ करतो आहे. म्हणजे माझ्या मतानुसार तर मी इम्प्रूव्हमेंट होतो आहे. आता बाकीचं तुमच्यावरती सोडतो आहे मी. आता काही व्हिडिओ नवीन ट्रेडर बघत असतील तर तुम्हाला एकच सल्ला आहे की या व्हिडिओमध्ये मी ज्या काही मिस्टेक केलेल्या आहे त्या मिस्टेक तुम्ही करू नका. आणि जे लर्निंग्स आहे की मी जो माझा प्रॉफिट आहे तो विड्रॉ करतो आहे टाईम टू टाईम, तो प्रॉफिट तुम्ही विड्रॉ करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रेडिंग एकदम इझी आहे असं बघून ट्रेडिंगमध्ये येऊ नका. सोशल मीडियावरती तुम्हाला प्रॉफिट दिसत असेल तो प्रॉफिट बघून तुम्ही येऊ नका. ट्रेडिंग एवढी पण इझी नाही, ट्रेडिंग खूप हार्ड आहे. मला 5 वर्ष झाले, अजून मी नाही का स्ट्रगल करतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तेच की काही जण सिनियर ट्रेडर असतील, तुम्ही हा व्हिडिओ बघत असणार तर मला काय म्हणता नाही का मला गाईड करा की नेमकं ह्या व्हिडिओमधनं मी नेमकं कोणत्या मार्गावर जाऊ. 2 महिने ॲटलिस्ट मी गॅप घेणार आहे, 1 ते 2 महिने तरी मी गॅप घेणार आहे. तर बस व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपली ट्रेडिंग जर्नी आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.